माझं नाव गणेशला मी नायगावरून आहे. माझ्या मुलाची साक्षी मुलांचे साक्षी मुलाचा कॉलेज पूर्ण झाला. नंतर त्याला 2 वर्ष आणखी टाकली. 2 वर्ष नंतर त्याला नोकरीच्या शोधात टाकायचं जायचं. कारण घरी जो काही फायदा नाही मुलाच्या ते बुडून जातो म्हणून आम्ही त्याला नोकरीच्या शोधात टाकली. नोकरीच्या शोधात टाकायचं तर एक दिवस आम्ही त्याच्या मित्राला सांगितलं आणि त्याला आम्ही महिंद्रामध्ये जॉब लावला. महिंद्रामध्ये जॉब लागला तर 1 वर्षाचा जॉब तो त्याने केला. पण सॅलरी खूप कमी आणि काम खूप जास्त आणि वेळ पण कशी म्हणजे कधी पण सोडायचं. जेवणाचा ठिकाणा होता. कधी महिन्याचे 8,000 कधी महिन्याला 5,000. तरी पण आम्ही ठीक आहे आम्ही मान्य केलो. तर आम्हाला खूप चालून त्याला त्याची वाढवायची होती. नंतर मग 1 वर्ष कसंही काढलं. नंतर पप्पाने त्याला दुसरा जॉब बघायला. दुसरा जॉब बघायला ते दुसरा जॉब मानायला इलेक्ट्रिक हॉटेलला भेटलं. इलेक्ट्रिक हॉटेलला भेटलं. इलेक्ट्रिक हॉटेलची बस होती परंतु त्या बसचं टायमिंगच नव्हतं. तरी पण तो जायचा. उठायला पण किती कंटाळा करायचा. तरी पण आम्ही त्याला पाठवायचं. गेलो जायचं. गेला तरी 15 ऑगस्ट 2025चा दिवस 6ला परवा सुटला. सकाळी मॉर्निंगला गेला तो सुटला. ते एवढी ट्रॅफिक ना बस यायची कॉन्टॅक्टची ना बस जायची नाही रिक्षाची व्यवस्था काही नव्हतं. आमचे सतत माझा आणि मुलीचा फोन तर सतत चालू होता. त्याचाही फोन चालू होता. असं करून त्याची मोबाईलची चार्जिंग पण संपली आणि आम्ही देवासाठी त्याची वाट बघत राहिलो. कसा तरी त्याने प्रवास आपला 12 स्टेशनपर्यंत काढला आणि तो पोरगा जो 6 वाजता सुटला तो पोरगा 9 वाजता घरी आला. इतके हात पाय इकडे आमचे हातपाय खूप बळले. परंतु आम्ही त्याला खूप धीर दिला आणि आम्ही त्याला देवाच्या सानिध्यामध्ये ठेवलं. माझी 2 मुलं मी देवाच्या सानिध्यामध्ये ठेवली. एवढी सांगून मी माझ्या साक्षी ठेवली. माझं नाव रोशनाई कोष्टा. खरोखर प्रभूचा गौरव करण्याची ही वेळ माझ्यावर आलेली आहे. आणि म्हणतात की देर आहे अंधेरा आहे. भगवान के पास देर आहे अंधेरा म्हणजे आपण फक्त त्याची स्तुती करायची वेळ तो आणणार आहे आपल्याला. तर मला साक्ष द्यायची आणि गौरव करायचा आहे प्रभूचा. आज माझी मुलगी परमेश्वराच्या येशूच्या जन्माच्या दिवशी म्हणजे 31 वर्षापूर्वी मी गोठा तयार केला आणि त्याच वेळेला माझ्या मुलीचा जन्म झाला. 31 वर्षाची ती झाली आणि परमेश्वराने तिला खूप कृपा आशीर्वाद दिलेले आहेत. तिला कुठेच काहीच आजपर्यंत काही कमी झालेलं नाही. 7 वर्षापूर्वी ती मुंबई IITला PhD साठी प्रवेश घेतला. मी तिला म्हणत होती की आपण म्हणजे याचे आहेत ओपन कॅटेगरी आपल्याला ते मुश्किल होईल खूप आणि आपण ख्रिश्चन आहोत त्यामुळे जरा ह्याच्या स्पर्धेमधून आपल्याला कुठेतरी तुला त्रास होत राहील. पण तिला ऐकलं नाही. ती म्हणते मला करायचंच आहे. मला IIT PhD मध्ये जायचंच आहे आणि तिला तो प्रवेश मिळाला. 5 वर्षाचं असते ती 7 वर्ष केली आणि ते 7 वर्ष इतके कठीण होते की IITचा अभ्यासक्रम कसा आहे आपल्याला माहीत आहे. तिथेच हॉस्टेलला राहायचं. तिथलंच बेस्ट खाणं. घरी फक्त शनिवारी रात्री आली तर आणि परत सोमवारी लगेच कधी नाही जायची. मीच तिथे पिशवी करून जायची तिला जेवण बोलायला. तर अशा कठीण परिस्थितीतून तिने ते PhD पूर्ण केलं औषध निर्मितीमध्ये आणि परवा तिचा PhDची डॉक्टर क्रिस्ट गोष्ट म्हणून तिला पदवी मिळाली. म्हणून मी खरोखर त्या दिवशी अक्षरशः रजनीच्या परमेश्वराकडे काहीच अशक्य नाही. परमेश्वराला सर्व शक्य आहे. आपण फक्त विश्वास ठेवायचा त्याची वेळ येणार आहे. थँक्यू. प्रभूचा गौरव असो. आता माझं अंजली फर्नांडिस. मला
गेल्या आठवड्यात खूपच दम लागायचा, म्हणजे आता पण लागतो. आणि चालताना कोणाचा फोन घेऊ शकत नव्हती, घरामध्ये सुद्धा मी कोणाचा फोन घेत नव्हती. माझे मिस्टर म्हणतात, काय झालं तुला, रेडिटचा फोन का घेतलास? म्हटलं माझी इच्छा आहे, मला बोरिंगचं वाटत नाही. माझी मॅडम म्हणाली, गेल्या शनिवारी त्यांनी मला टेस्ट करायला सांगितली आणि ते रविवारी न होणार होतं, सोमवारी टेस्ट करायला जाणार होतं. माझे मिस्टर म्हणतात, तू आता टेस्ट करायला जाऊ नकोस, आम्ही पहिले सोमवारच्या प्रार्थनेला जाऊया. मी म्हटलं नाही हो, मॅडम म्हणतात की तुला मी सांगितलेलं ना, तू काय ऐकलं नाहीस. म्हणून मी देवाचंच नाव घेऊन गेली, पण देवाची इच्छा नव्हती वाटते. तर माझा टेस्ट झालाच आहे, अपॉइंटमेंट घेऊन गेली, पण ती म्हणाली मॅडम की डॉक्टर आले नाही, मी तुम्हाला उद्या सांगेन. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला 10 वाजता आणि म्हणाले की दुपारी 1 वाजता या. पण माझी ड्युटी दुपारी 1:30ची असते, मी नाही जाऊ शकते. त्याने म्हणाले मी नाही येऊ शकत. असं करून त्याने ना माझा हप्ता डिले केला. काल मग शेवट म्हटलं, परमेश्वरा मी हा शेवटचा कॉल या हॉस्पिटलमध्ये, नाहीतर मी दुसऱ्या हॉस्पिटलला जाणार. तर तिकडे मी कॉल केला, देवाचे नाव घेतच केलं. आणि तेव्हा त्या सिस्टर बोलल्या, दुसऱ्या सिस्टर आलेल्या, तर त्यांचा आवाज ऐकून मी म्हटलं देवा किती सांगायचं. आणि त्याने सांगितलं की संध्याकाळी 7चा अपॉइंटमेंट तुमचा आहे, तुम्ही 6:45ला या. आणि मी काल गेली आणि माझे ते टेस्ट मी तिकडे केली. टेस्ट करताना मी देवाला म्हटलं, परमेश्वरा तूच माझी टेस्ट करत आहे, डॉक्टर. आणि ते दोन्ही ECG आणि इको करायला सांगितलेलं, ते केल्यावर मी तिकडे बसून राहिले. थोड्या वेळाने घरी आले आणि माझ्या मुलांना सांगितले हे सगळे रिपोर्ट्स मॅडमला पाठवून द्या, मॅडम हॉस्पिटलमध्ये आहे मीराबाईला. त्यांनी ते टेस्ट म्हणाले की खूप चांगले टेस्ट आलेले आहे, रिपोर्ट एवढा चांगला आलेला आहे की तुम्हाला काही झालेलं नाही, पण दम कशामुळे लागतो हे नंतर बघूया. तर प्रभूला मी एवढा गौरव देते की त्याने मी बोलली तसंच काही न प्रॉब्लेम देता माझे रिपोर्ट चांगले आणले. म्हणून मी परमेश्वरांना धन्यवाद देते, कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू. मी इकडे शनिवारी संध्याकाळी मिसळला आलो, की रविवारी मिसळला जायचं होतं, पण त्यासाठी मी मिस ऐकून घरी गेलो आणि पण जेवण संपलो. आणि सकाळपासून रविवारी सकाळपासून खूप मोशन झालं, तर आता काय करायचं काय समजत नाही. औषध थंडी आलं तर डॉक्टरकडे जायचं ना. माझी अशी इच्छा होती की म्हणजे इच्छा कोणती नाही, मी जर गोळी घेतली डॉक्टरनं न विचारलं मी गोळी घेतली तर मला त्याचे इफेक्ट होते, म्हणजे ॲनेरेशन वगैरे, तर मी ती घेतली नाही, तसंच झोपत आहे. संध्याकाळी जेवायचं मला मिळालं, जेवत नाही मी भारताची पेज घेतली. सकाळी बस तसंच त्याच ना. मला असं काही सुभाला मीटिंग घ्यायची असते, मग मी मीटिंग मी लवकर आलो आणि सकाळचं मिस ऐकलं, संध्याकाळी मिस ऐकलं. घरी जाऊन माझं कामात केलं आणि 7:30ला मी परत आलो. तो पण दिवस चांगला बनला. मी सांगितलं, प्रार्थना करायला सांगितलं नाही, थोडंसं आहे का होईल. मंगळवारची परिस्थितीच पाहिजे रोज व्हायला, मग काय काय झालं तुम्ही तसंच राहिलं बघूया. आणि मी देवा सण सोडलं, मी मला माहीत नाही, मला आपल्यात मी सण जायलाच पाहिजे आणि कुठल्याही गोष्टी करायला पाहिजे. असं करता माझी मी 5-20 मिनिटं कमी व्हायचं. नंतर मी आमची गुरुवारची मध्यस्थी प्रार्थना असते, त्याला मला जायचं जायचं कसं काय. मी संध्याकाळी निघालो,
म्हणजे लवकर सर्व 5 वाजता आणि तसं मी सांगतो बसलो आणि त्या मंत्रीची प्रार्थना केल्यानंतर मी थांबलो नाही, लगेच मी निघालो. आणि घरी गेल्यानंतर मला बरं वाटलं. म्हणजे माझं जेव्हा विश्वास होता की माझं सामान्य नव्हतं, माझ्या बरोबर असतो, पण मी तसं केलं. मी आता बरं आहे, असू द्यायचं नव्हतं, पण मी सकाळी माझं काम चालणार नाही. 8 ते 9 वाजता झोपून राहिलो, मग इथं देवाच्या आभार. Praise the Lord, brothers and sisters. Hallelujah. My name is Ronald Taylor, and today I like to thank Lord for changing my life because I was a gangster. I was a gangster and I done many things, many murders. And God saved me. I got a track from a jail when I was in jail. So in that, Lord said, I came for the sinners, not for the righteous. And for that, I read and I followed God. And today, I am thankful to God that He has changed my life and I am now following the Lord. And today, I am happy with my family because in gang, there is only incoming, not outgoing. But thanks to the Lord, the boss allowed me to leave the gang, and today I am happy with my family. Thank you.